आता नवी दिल्लीतून एक मोठी बातमी हाती येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्र्यांना आज मार्गदर्शन केलं। परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर लगेचच पंतप्रधानांनी सर्व मंत्र्यांची बैठक आधीच बोलावली होती। 2047 डोळ्यासमोर ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने काम करा। सर्वसामान्य नागरिकांचं जीवन सुलभ झालं पाहिजे, त्यांना अधिकाधिक सुधारणा देण्यावर आपण भर दिला पाहिजे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले थेट नवी दिल्लीहून। रामराजे, काय काय झालं या बैठकीत, सूत्रांनी काय सांगितलंय? सूत्रांची माहिती दिली की पुढचा 2047चा संपूर्ण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि 47 पर्यंत जे जे प्रोजेक्ट आहेत ते संपूर्ण पूर्ण करायचे आहेत। त्याशिवाय विकासाचे जे आश्वासनं दिलीत, वचनं दिलेत आणि अजेंडा जो ठेवलेला आहे समोर जनतेचा, तर तो पूर्ण करायचा प्रण जो आहे तो या निमित्तानं, या बैठकीच्या निमित्तानं घ्यायला पंतप्रधान मोदी यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। त्याचबरोबर अर्धा डझनहून अधिक मंत्र्यांनी आपलं प्रेझेंटेशन दिलेलं आहे, सादरीकरण केलेलं आहे आणि त्याचबरोबर आत्ताची सध्याची संपूर्ण जी माहिती आहे ती मात्र जे आता पाच देशाचे जो दौरे झाले तर त्या संदर्भातची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संपूर्ण नेत्यांना दिलेली आहे की या दौऱ्यामधून भारताच्या वाट्याला काय काय आलेलं आहे, काय काय मिळालेलं आहे आणि पुढे आपण कसं या क्रायसिस मधून बाहेर पडणार आहोत याची संपूर्ण ही माहिती देण्यात आलेली आहे। साधारणतः 4.5 तास ही बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले मंत्री, त्याचबरोबर एनडीएतले घटक पक्षामधले मंत्री हे सर्वजण या बैठकीला उपस्थित होते आणि म्हणूनच ही बैठक जी आहे ती अतिशय महत्वाची मानली जाते। बरोबर रामराजे, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।